नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. जसं की मी तुम्हाला कमिटमेंट केली होती की आपण फिफ्थ स्कॉलरशिपचे जे क्लासेस आहेत ते आपण कंटिन्युटीने तुमचे घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपण तुमचं मराठी सिरीज चालू केली होती त्याप्रमाणे आता आपण तुमची गणित म्हणजे मॅथ्स ही जी सिरीज आहे, हा मॅथ्स हे जे स्कॉलरशिप येणार आहे ते तुम्हाला मी आजपासून टीचिंग करणार आहे. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्हाला मराठी गरजेचं आहे त्याचबरोबर स्कॉलरशिप मध्ये त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला गणित महत्वाचं आहे. तुम्ही विदाउट मॅथ्स, विदाउट गणित तुम्ही स्कॉलरशिप एक्झाम पास होऊ शकत नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, मॅथ्समध्ये तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल, मॅथ्समध्ये काही तुम्हाला अडचण असेल, मॅथ्समध्ये तुम्हाला काही दुसऱ्या अडचणी येत असतील तर त्या सर्व आपण क्लिअर करणार आहोत. कारण आपण हे मॅथ्स आहे ते खूप व्यवस्थित हसत खेळत नवीन नवीन ट्रिक शिकत कंप्लीट करणार आहोत. तर ह्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला जे स्कॉलरशिप मध्ये लागणारे जे मॅथ्सचे वेगवेगळे युनिट्स आहेत, मॅथ्सचे वेगवेगळे टॉपिक्स आहेत, ते एकदम सोप्या भाषेत वेगवेगळ्या ट्रिकने आपण सुरुवात करणार आहोत. आणि तुम्हाला जे 5वीच्या स्कॉलरशिप मध्ये जे आलेलं मॅथ्स आहे ते खूप इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. ह्याच्यामध्ये अवघड काहीही नाही. तुम्ही विचार करत असाल की सर आम्हाला मॅथ्स म्हणजे गणित हा खूप अवघड जातो. अवघड का जातो? कारण तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला शाळेमध्ये एखाद्या शिक्षकांनी एखादा मॅथ्सचा किंवा समजा गणिताचा एखादी कन्सेप्ट शिकवली तुम्हाला, तर तुमचं काय कर्तव्य आहे की घरी गेल्यानंतर तुम्ही त्याचा स्टडी करणे, त्याची प्रॅक्टिस करणे, रिव्हिजन करणे आणि स्वतःहून त्याच्यासारखे अनेक उदाहरण घेऊन स्वतः सॉल्व्ह करणे. बघा, आता हे तुम्ही जर गोष्टी केल्या तर त्यातून तुम्हाला समजेल की मला हा कन्सेप्ट जो मला आज सरांनी शिकवलेला आहे तो घरी सॉल्व्ह करताना मला ह्या गोष्टीमध्ये अडचण आली. तर तुम्ही नेक्स्ट डेला म्हणजे दुसऱ्या दिवशी एकदा शाळेमध्ये गेल्यानंतर ते शिक्षकांना अडचणी सांगितल्यानंतर परत ते तुमचे शिक्षक आहे त्या अडचणी दूर करतील. तर अशा रीतीने ज्यावेळेस तुम्ही मॅथ्सचा अभ्यास करचाल, गणिताचा अभ्यास करचाल, त्यावेळेस तुम्हाला मॅथ्स इझी जाणार. त्यामुळे जेवढे शिक्षक तुम्हाला मॅथ्स शिकवतात त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः किती प्रॅक्टिस करताय गणिताची, ह्यावरती तुमचं मॅथ्स आहे ते डिपेंड असणार आहे. आणि स्कॉलरशिप इज ऑल अबाउट मॅथ्स. ओके, नेहमीप्रमाणे आपण इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही लँग्वेज यूज करून आपली मॅथ्स आहे ती स्टार्ट करणार आहोत. जसं तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये दोन्ही पण पेपर भेटणार आहेत, मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण आपण इंग्लिश का यूज करतोय? कारण इथून पुढचं तुमचं जे एज्युकेशन असणार आहे ते इंग्लिश मध्येच असणार आहे. सो वी हॅव टू प्रॉपर रिक्वायरमेंट अँड वी हॅव टू प्रॉपर नॉलेज ऑफ मॅथ्स इन इंग्लिश ऑल्सो. ओके, सो लेट स्टार्ट. तो सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की तुमच्या 5वीच्या स्कॉलरशिप मध्ये मॅथ्स मध्ये कोणकोणते टॉपिक्स येणार आहेत आणि त्या टॉपिकची प्रिपरेशन आहे ते आपण कशा प्रमाणात करणार आहोत. ठीक आहे, चला स्टार्ट करूया आपण. ठीक आहे, तर सर्वात पहिला आपला मॅथ्स मधला पहिला चॅप्टर असणार आहे नंबर सिरीज. नंबर सेन्स. आता हे नाव ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये काही क्लिक झालं का? नंबर सेन्स म्हणजे काय? आता नंबर, हे बघा, नंबर ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी. म्हणजे ह्याला कोणताही बार नाही, अनंत नंबर आहेत. तुम्ही जेवढे पुढे पुढे बोलत जाल तेवढे पुढे पुढे नंबर येत जातील. आणि तुम्ही पहिलीपासून शिकत आहात 1 2 3 4, त्यामुळे कोणाला येत नाहीत असं नाही. तर आपल्याला ह्या नंबरचा सेन्स म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं प्रॉपर आकलन असणं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आईने घरातून सांगितले की दुकानामधून जाऊन 1 किलो साखर आण, आणि आपल्याला माहिती साखरेची किंवा अंदाजे आपण साखरेची किंमत घेऊ 50 रुपये किलो आहे, आणि मम्मीने किंवा तुमच्या आईने तुम्हाला 100 रुपये दिले. तर तुम्ही काय 1 किलो साखर आहे ते आणणार आणि त्यांना 100 रुपयाची नोट देणार. वापस किती रिटर्न घेणार त्यांच्याकडून? 50 रुपये घेणार ना रिटर्न. 50 रुपये तुमचे साखरेचे गेले. तर मग ह्यातून काय समजतं की तुम्हाला त्या नंबरचा सेन्स आहे, किंवा समजा आपली नंबर सिस्टीम आहे त्याचा सेन्स आहे. 100 रुपयामधून 50 रुपये जर आपण त्यांना दिले तर 50 रुपये उरतात. समजलं? म्हणजे असे जे सेन्स आहे ते सेन्स आपल्याला शिकायचं आहे ह्या नंबर सिस्टीम मध्ये. आता फॉर एक्झाम्पल आपण राहतो आपल्या इंडिया, आपल्या भारत देशामध्ये राहतो.
तर आपल्या भारत देशाची एक नंबर सिस्टीम आहे. तसेच बाहेर गेल्यानंतर प्रत्येक देशाची एक वेगवेगळी नंबर सिस्टीम असते. ओके, आता हे 1 2 3 4 हे इंग्लिश नंबर आले, आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो? 1 2 3 4 मराठीमध्ये बोलणार. ठीक आहे. तशी आपली इंडियन सिस्टीम असणार आहे, त्यानंतर इंटरनॅशनल सिस्टीम असणार आहे त्या. तर अशा आपल्याला खूप साऱ्या सिस्टीम आहेत, त्या आपल्याला बघायच्या आहेत, व्यवस्थित बघायचं आहे. आणि हे तुम्हाला ह्याची सर्वात महत्वाची म्हणजे प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. तर पूर्ण जो तुमचा मॅथ्सचा सिलेबस आहे, त्या मॅथ्सच्या सिलेबसमध्ये हे जे नंबर सिस्टीम आहे, ते नंबर सिस्टीमला वेटेज आहे 12%. समजलं? म्हणजे 100 क्वेश्चन जर गणिताचे स्कॉलरशिप मध्ये येणार असतील तर त्यातले 12 क्वेश्चन असणार आहे ते नंबर सिस्टीम ह्या चॅप्टर वरती. म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल की नंबर सिस्टीम किती महत्वाचा सिलेबस चॅप्टर आहे तुमच्या गणित किंवा मॅथ्स सब्जेक्ट मधला. तर चला, वही घ्या, पेन घ्या आणि रेडी राहा. आपल्याला ह्या नंबर सिस्टीमचे खूप साऱ्या अशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ते शिकायच्या आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट बघू आपण. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ह्या नंबर सिस्टीम चॅप्टर मध्ये ऍक्च्युअल सिलेबस काय आहे तो ऍक्च्युअल सिलेबस बघायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे इंटरनॅशनल अँड रोमन न्यूमरल्स. आता मगाशी मी तुम्हाला जसं मी म्हणालो होतो तुम्हाला की आपल्याला नंबर सिस्टीमचे वेगवेगळे प्रकार बघायचे आहेत. मगाशी मी तुम्हाला काय बोललो होतो की जसे आपल्या इंडियामध्ये नंबर सिस्टीम आहे 1 2 3 4 आहे, तशीच बाहेर सुद्धा वेगवेगळे नंबर सिस्टीम आहेत ना. आपण 1 2 3 इंग्लिश मध्ये लिहितो, 1 2 3 मराठीमध्ये लिहितो. तसे आपले रोमन न्यूमरल्स म्हणून जे आहेत, म्हणजे रोमन संख्या क्रमांक आहे, ते पण बघायचं आहे. आता ते काय असणार आहे मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर इंटरनॅशनल सिस्टीम आहे ते पण आपल्याला बघायची आहे. ती काय आहे ती पण आपल्याला पुढे जाऊन बघायची आहे. खूप इंटरेस्टिंग टॉपिक असणार आहे, खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे रीडिंग रायटिंग नंबर अप टू 100, म्हणजे 100 पर्यंतचे नंबर आहेत, 1 to 100 पर्यंतचे नंबर आहेत ते आपल्या इंडियन सिस्टीम मध्ये, रोमन सिस्टीम मध्ये आणि इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये आपण कसे लिहू शकतो आणि वाचू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे बघा, सिलेबस पण तुम्हाला किती शॉर्ट आणि म्हणजे एकदम लिमिटेड दिलेला आहे, फक्त 100 पर्यंत आहे, 100च्या वर आपल्याला बघायचं नाही. त्यानंतर आपल्याला बघायचे प्लेस व्हॅल्यू. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे एक्सपांडेड फॉर्म्स, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. बघा बरं का विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा पार्ट आहे. आपल्याला प्लेस व्हॅल्यू बघायची आहे. आता प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? प्लेस म्हणजे काय? ठिकाण. म्हणजे एखादा नंबर कोणत्या प्लेस मध्ये आहे, कोणत्या ठिकाणी आहे. आता मराठीमध्ये आपण काय म्हणतो? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लाख, दशलाख, कोटी, दशकोटी, म्हणजे असे पुढे जाईल तेवढं जातं ते सर्व. तर हे ते आपण काय म्हणतो, ह्याचे प्लेस आहेत ह्या सर्व. म्हणजे 1 10 100 10 1000 अशा नंबर सिस्टीम आहेत, त्याच्यामध्ये कोणता नंबर कोणत्या प्लेसला आहे तर ते प्लेस व्हॅल्यू आपल्याला बघायची आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आता मी नंबर लिहितो इथं काहीतरी 1387, आता नंबर लिहिला. आता आपल्याला माहिती आहे आपल्या सिस्टीम नुसार ज्या वेळेस आपण एखादा नंबर आहे तो रीड करणार किंवा वाचणार आहोत, तर त्या नंबरची डिरेक्शन कोणत्या साइड वरून कोणत्या साइडला आपण वाचतो आहे का? ह्या साइडने वाचतो का? म्हणजे राईट साइडने आपण स्टार्ट करतो आणि लेफ्ट साइडला आपण निघत जातो, बरोबर. म्हणजे आपण काय करणार, ही फर्स्ट व्हॅल्यू असणार आहे, ही सेकंड व्हॅल्यू असणार आहे, ही थर्ड व्हॅल्यू असणार आहे, ही फोर्थ व्हॅल्यू असणार आहे. आता मराठीमध्ये आपण काय म्हणणार ह्याला? हा आहे तो मराठीमध्ये आपण काय म्हणणार ह्याला? एकक. ह्याला ह्या 8 ला कोणत्या सेकंड नंबर आहे, त्यामुळे आपण ह्याला काय म्हणणार? दशक. त्यानंतर हा कोणत्या थर्ड नंबरला आहे त्याला काय म्हणणार? शतक.
मी ह्याला काय म्हणणार? हजार, एकक, दशक, शतक आणि हजार. तसं इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो ह्याला? ह्याला फर्स्ट प्लेस मध्ये आहे त्यामुळे 1, सेकंड प्लेस मध्ये आहे त्यामुळे ह्याला 10, थर्ड प्लेस मध्ये आहे त्यामुळे आपण काय म्हणणार ह्याला? 100, आणि फोर्थ प्लेसला आहे त्यामुळे ह्याला आपण काय म्हणणार? 1000. महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला गरजेचं आहे, पुढे खूप आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये पण हे सर्व गोष्टी आहेत त्या आपल्याला गरजेच्या आहेत, महत्वाच्या आहेत, आणि त्यानंतर पुढच्या आयुष्यामध्ये पण तुम्हाला ह्या गरजेच्या आहेत. तुम्ही 10वी नंतर पुढे हायर एज्युकेशन घेणार, सीईटीची प्रिपरेशन करणार, JEE ची प्रिपरेशन करणार, नीटची प्रिपरेशन करणार, तर त्यामध्ये ही जी नंबर सिस्टीम आहे ती तुम्हाला लागणार आहे. व्यवहार करणार आहात तुम्ही, पुढे बिझनेसमॅन होचाल, कोणी मॅथ्स मध्ये करिअर करेल, तर ह्या गोष्टी सर्व गरजेच्या आहेत. बघा, हे लक्ष द्या आणि लिहून घ्या सर्वांनी, महत्वाचं आहे. लवकर लिहून घ्या सर्वांनी. लिहून घेतलं सर्वांनी तर आपल्या अशा प्लेस व्हॅल्यू बघायचं. आता असेंडिंग, डिसेंडिंग. असेंडिंग म्हणजे चढता क्रम, म्हणजे 1 2 3 4 हे झाला चढता असेंडिंग. डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम, म्हणजे काय म्हणणार? 10 9 8 7 6. समजलं? असेंडिंग, डिसेंडिंग लिहून घ्या ज्या विद्यार्थी मित्रांना माहित नसेल. असेंडिंग म्हणजे चढता क्रम, डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इवन, ऑड, स्क्वेअर, ट्रायंग्युलर, प्राइम, कॉम्पोजिट नंबर्स. आता हे नंबरचे सर्व प्रकार आहेत, खूप महत्वाचे आहेत, तुम्हाला खूप पुढच्या आयुष्यामध्ये याचा गरज लागणार आहे. सर्वांनी नीट अटेन्शन देऊन, व्यवस्थित लक्ष देऊन ह्या गोष्टी आहेत त्या सर्व करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. काय बघायचं आपल्याला? इवन, ऑड नंबर बघायचे आहेत. आता हे सर्वांना माहित असेल, 2 4 6 8 10 12 हे जे असे नंबर आहेत ते सर्व आपले इवन नंबर आहेत. ऑड नंबरला आपण काय म्हणणार? 3 5, त्यानंतर 7, पण त्यानंतर 11, हे 13, हे जे असे नंबर आहेत ते ऑड नंबर आहेत. त्यानंतर प्राईम नंबर आपल्याला बघायचे आहेत. 1, त्यानंतर आपल्याला 3 येणार. तर असे नंबर जे आहेत ते प्राईम नंबर. प्राईम नंबरचे प्रत्येक नंबरचे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. ते काय क्रायटेरिया आहेत ते आपल्याला सर्व बघायचं आहेत. कोणते इवन नंबर, कोणते ऑड नंबर, कोणते प्राईम नंबर असणार आहे ती, कोणते स्क्वेअर नंबर असणार आहे ती. 2 चा स्क्वेअर किती येतो? 4. आता 4 काय आहे? इवन नंबर पण आहे, प्राईम नंबर पण आहे. त्यानंतर आपण काय म्हणणार? 81. 81 काय? स्क्वेअर नंबर आहे. कोणाचा स्क्वेअर आहे 81? 9 चा स्क्वेअर आहे. समजलं? तर अशा काही काही गोष्टी आहेत. आपल्याला स्क्वेअर बघायचा आहे, क्यूब बघायचा आहे. आता क्यूब तुम्हाला सिलेबस मध्ये नाही, क्यूब पण बघायचा आहे. तर अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायच्या. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप काही शिकण्यासारखं आहे. फक्त आपल्याला थोडा कन्स्ट्रेंट आहेत, लिमिटेड एक्झाम्पल आहेत, मी ते सर्व घेणार आहे तुमच्यासाठी. पण त्याच्यावरची मॅक्झिमम प्रॅक्टिस तुम्हाला घरी करायची आहे, कारण आपल्याला स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये पास व्हायचं आहे चांगल्या मार्काने. ठीक आहे. चला नेक्स्ट बघू आपण. तर पहिला आपल्याला सब युनिट बघायचं आहे, न्यूमरल्स अँड नंबर नेम्स. आपल्याला त्या नंबर सिस्टीम किंवा जे नंबर्स आहेत त्या नंबरचे नेम्स आणि ती सिस्टीम काय असते ती बघायचं आहे. चला आपण बघूया आता कोणती सिस्टीम आहे ती. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे इंडियन सिस्टीम ऑफ न्यूमरेशन. इंडियन सिस्टीम ऑफ न्यूमरेशन म्हणजे भारतीय जे संख्या लिहिण्याची भारतीय पद्धत.
संख्या लिहिण्याची भारतीय पद्धत. ठीक आहे. तर काय असते आपल्या संख्या लिहिण्याची? बघा, जनरली आपण काय म्हणतो की प्रत्येक गोष्टी असतात त्या आपण कोणत्या ना कोणत्या युनिट मध्ये मोजतो, म्हणजे एककामध्ये मोजतो. फॉर एक्झाम्पल 1 रुपया, 10 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये, 1,00,000 रुपये, 10,00,000 रुपये, 1,00,00,000 रुपये, 10,00,00,000 रुपये, 1,00,00,000, 10,00,00,000, 1 खर्व, 10 खर्व, 1 निखर्व, 10 निखर्व. म्हणजे असे कितीतरी पुढे नंबर सिस्टीम जातात. हे कसे आहेत? इंडियन व्हर्जन आहे आपलं, हे इंडियन टाईप आहे न्यूमरलचं किंवा संख्याशास्त्राचं. तर ते तसंच बघायचं. आता आपल्याला ह्या गोष्टी इंग्लिश मधून बघायच्या आहेत, कारण इंग्लिश हे वर्ल्ड वाईड चालतं. ठीक आहे. ते इंग्लिश मध्ये बघा. बघा, आता हा जो टेबल दिसतोय तुम्हा सर्वांना, हा जो टेबल आहे, हा सगळ्यात महत्वाचा टेबल आहे. हे लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी. तर ह्याच्यामध्ये आपल्याला प्लेस व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्यानंतर ते डिजिट आहे ते कोणत्या प्लेस व्हॅल्यूला असणार आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे बघा 4321068. आता बघा बरं का, मी इथे लिहितो तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियन्स साठी. मी इथे लिहितो 4321065 आणि 7. तुम्ही पण लिहून घ्या. 432106757. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस आपण आपले नंबर जे आहे ते मोजतो त्यावेळेस आपण सुरुवात कुठून करतो? उजवीकडून करतो आणि डावीकडे जात असतो. तर सगळ्यात पहिल्यांदा हा जो नंबर आहे ते ह्या नंबरची पोझिशन काय आहे? सर्वांना माहिती, सर 1 नंबर आहे. तुम्ही म्हणसाल बरोबर आहे, एकच नंबर आहे. 1 नंबरवर आहे, त्यामुळे त्या पोझिशनला आपण काय म्हणणार? 1. त्यानंतर हे सेकंड पोझिशनला आहे, त्यामुळे मी काय करणार? 1 वरती 1 झिरो वाढवणार. 1 वरती 1 झिरो वाढवलं किती होणार? 10 पोझिशन. त्यानंतर थर्ड पोझिशनला आहे, अजून 1 झिरो वाढवणार. 1 वरती 2 झिरो आले, किती होणार मग ते? 100. करेक्ट, 100 पोझिशन. त्यानंतर हे बघा 4th नंबरला आहे. आता इथे लक्ष द्या, अजून एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. आपल्याला कोणत्या नंबरचं काढायचं आहे? फॉर एक्झाम्पल आता आपल्याला इथे 0चं काढायचं आहे, ते 0 आपलं कन्सिडर करणार मी इथे. ठीक आहे. आता 0 किती नंबरला आहे? 4th नंबरला आहे. 0च्या पुढे किती संख्या आहेत, किती नंबर्स आहेत इथे मोजायचे? किती? 1 2 3. 3 नंबर्स आहेत ना, तर त्या नंबर्सला पुढे 3 झिरो द्यायचे. जेवढे नंबर्स असतील तेवढे 0 अटॅच करायचे. आणि कोणत्या नंबरला आहे? 4 आहे आणि पुढे 3 नंबर्स आहेत, त्यामुळे 3 झिरो. तर किती झालं? मोजताना काय म्हणणार? एकक, दशक, शतक, हजार. हजार म्हणजे 1000. गुड. 0 इज ऑन 1000 पोझिशन. आता आपलं नेक्स्ट आहे 1. 1च्या पुढे किती झिरो येतील? 1 2 3 4. 4 झिरो येतील. तर 4 झिरो असतील कोणत्या नंबरवरती, तर आपण काय म्हणणार त्याला? 10,000 म्हणजे 10,000. करेक्ट. आता आपला नेक्स्ट नंबर आहे 2. 2च्या वर किती नंबर्स आहेत? नंबर दिले आहेत 1 2 3 4 5. 5. जर मग एखाद्या नंबरवर पूर्ण जर पुढे 5 झिरो असतील तर किती येईल त्याची प्लेस व्हॅल्यू? लाख. लक्षात घ्या, कोणत्या पण नंबरच्या वरती 5 जर झिरो आले तर आपण त्याला काय म्हणणार? 1 लाख. गुड. त्यानंतर आपल्याला पुढचा नंबर आहे 3. त्याच्यासमोर किती झिरो येणार आता? 1 2 3 4 5 6. जर 6 जर झिरो आले तर आपण काय म्हणणार त्याला? 10 लाख. 5 जर नंबर आले तर आपण काय म्हणणार? 1 लाख. 6 नंबर आले तर 10 लाख. करेक्ट, 10 लाख. त्यानंतर नेक्स्ट आपला आहे 4. 4च्या समोर किती झिरो आहेत? 1 2 3 4 5 6 7.
जर एखाद्या नंबरच्या पुढे जर 7 झिरो येत असतील तर त्याला काय म्हणणार आपण? 1 करोड ना. गुड, 1 करोड. लिहून घ्या सर्वांनी, सर्व विद्यार्थी मित्रांनी, खूप महत्वाचा पार्ट आहे, लिहून घ्या सर्वांनी. घेतलं का सर्व विद्यार्थी मित्रांनी लिहून? आपण काय शिकतोय? इंडियन सिस्टीम ऑफ न्यूमरिकल्स, म्हणजे आपली भारतीय जी पद्धत आहे नंबर लिहिण्याची ती बघत आहोत. आपण काय बघितलं? 1 कोटी पर्यंत कोणते नंबर कसे लिहायचे हे बघितलं. लक्षात ठेवायचं 1 पोझिशन म्हणजे सर्वात पहिला जो नंबर असेल, आपण राईट साइडने लेफ्ट साइडला आपण जे नंबर आहेत ते आपण मेजर करत जातो. जो पहिल्या डिजिटला जो नंबर असेल तो 1, सेकंड डिजिटला जो नंबर असेल तो 10, थर्ड डिजिटला जो नंबर असेल तो 1000, फोर्थ डिजिटला जो नंबर असेल तो असणार आहे आपला 10,000, फिफ्थ डिजिटला जो नंबर असेल तो 1 लाख, सिक्स्थ डिव्हिजनला जर नंबर 6 डिजिटला जर नंबर असेल तर तो आपला असणार आहे 10 लाख, आणि 7th पोझिशनला किंवा 7th डिजिट जर असेल तर तो आपला नंबर होणार आहे 1 करोड. समजलं? चला नेक्स्ट आपण जेव्हा त्याचा सम बघू किंवा क्वेश्चन आहे ते बघूया. तर क्वेश्चन आहे राईट नंबर्स नेम. तर आपल्याला हे जे नंबर्स दिलेले आहेत त्या नंबर्सचे आपल्याला नाव लिहायचे आहेत, म्हणजे वर्ड फॉर्मॅट मध्ये ते काय नंबर की कशी लिहू शकतो हे आपल्याला बघायचे आहे. आता हे तुम्ही सहज करू शकणार का? कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणते नंबर कोणत्या पोझिशनला येतील तर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे आणि मोजणार कसे. तर सर्वात पहिल्यांदा लक्ष द्या, पहिला नंबर दिलेला आहे 72053419. आता सगळ्यात पहिलं काम काय करणार तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, की जो दिलेला नंबर आहे त्याच्यामध्ये किती संख्या आहेत, किती डिजिट्स आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मोजायचे. किती? आता मी काय सांगितलं होतं, नेहमी उजवीकडून डावीकडे, राईट साइड आणि राईट साइड करून लेफ्ट साइडला जायचं. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 लिहिले. आता आपण मगाशी बोलल्यासारखं आपल्याला काय करायचं आहे, इंडियन सिस्टीम नुसार आपल्याला ते बघायचं आहे कोणत्या नंबरची कोणती व्हॅल्यू. आता किती? 1 10 100 1000 10,000 लाख 10 लाख करोड. आले का? करोड. किती करोड? हे बघा आपण लिहूया त्याची व्हॅल्यू, दॅट इज 7 crore. पुढे बघा 20 lakh 53,000 419 419. लिहून घ्या सर्वांनी. का मी असं लिहिलं लक्षात घ्या. 7 करोड आहे का, 8 डिजिटला आपला कोण बघितलं होतं आपण, करोड मध्ये येतात. 7 करोड हे बघा इथं कॉमा दिलेला आहे त्यामुळे हे एकत्रित घ्यायचं, लक्षात घ्यायचं. 7 करोड 20 लाख
53,419 लिहून घ्या सर्वांनी. लिहिलं का सर्वांनी? समजलं का तुम्हाला सर्वांना आपले हे जे नंबर सिस्टीम आहे ते कशी करायची आहे? चला नेक्स्ट जो आपला सम आहे तो पण बघूया, त्याचे पण आपल्याला व्हॅल्यू लिहायची आहे. चला बघा इथे किती नंबर दिलेले आहे? 154039846. आता सर्वात पहिल्यांदा मी काय सांगितलं होतं तुम्हाला? सगळ्यात पहिल्यांदा राईट साइड करून लेफ्ट साइड कडे किती नंबर दिले ते मोजायचे. किती? 1 2 3 4 5 6 7 8 9. सर तुम्ही म्हणता 9 आहे. सर 9 आपण 8 ला करोड होतं, पण करोड वर जर अजून एक झिरो आला तर किती होणार? 10 करोड होणार. सोपं आहे ना, इझी आहे. हे बघा आपण मग म्हणजे जसं मेजर केलं होतं त्याप्रमाणे करायचं. 1 10 100 1000 10,000 लाख 10 लाख करोड 10 करोड. इझी आहे. तर हे किती करोड आहे? 10 करोड. म्हणजे किती करोड मध्ये आहे हे? 15 आहे ना, त्यामुळे 15 करोड 40 लाख 40 लाख 39,000 39,846 846. समजलं का सर्व विद्यार्थी मित्रांना? हा नंबर का लिहिला लक्षात घ्या. इथं 15 म्हणजे 15. आता हे करोड मध्ये आहे. 15 करोड 40 लाख 39,846. लिहून घ्या सर्वांनी. लिहिलं सर्वांनी? आय होप आतापर्यंत जे झालेलं आहे आपले इंडियन सिस्टम ती सर्व तुम्हाला समजली असेल. याची तुम्ही प्रॅक्टिस करा. मल्टिपल नंबर आहे ते तुम्ही घ्या करोड मध्ये, त्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे ते एकदा चेक करा, प्रॅक्टिस करा. डेफिनेटली तुम्हाला व्यवस्थित सर्व कळेल, समजेल. जर काही अडचण आली तर मला कळवा. तुमच्या प्रत्येक क्वेश्चनचं जे सोल्युशन आहे मी तुम्हाला डेफिनेटली देणार. आणि ह्यानंतर जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊया. तोपर्यंत आपण थांबूया. थँक्यू. विल मीट यू टुमॉरो. बाय.